नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वाघ छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण ब्रेस्ट फीडिंग या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार। ब्रेस्ट फीडिंग जेवढी बाळासाठी महत्त्वाची त्याचप्रमाणे ती आईसाठी महत्त्वाची। आईचं निघणारं पहिलं चिकट दूध हे परिपूर्ण व्हिटॅमिन ए ने भरलेलं असतं, ज्याच्यामुळे बाळाला डोळ्यासंदर्भातले आजार होत नाही। बाळाचे बोनसाठी आईच्या दुधाशिवाय 6 महिन्यापर्यंत दुसरा पर्याय अवलंबन करू नये। त्याच्यानंतर बाळांमध्ये होणारी रोगप्रतिकार शक्ती, अँटीबॉडीज सगळ्या गोष्टी आईच्या दुधामध्ये परिपूर्ण आहेत। त्यामुळे 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधाशिवाय बाळाला दुसऱ्या गोष्टीचा वापर करू नये। जसं आपण बाळासंदर्भात बघितलं आहे त्याचप्रमाणे आईसाठी सुद्धा ब्रेस्ट फीडिंग तितकंच महत्त्वाचं आहे। डिलिव्हरी झाल्यानंतर होणारा ब्लडचा फ्लो, जे होणार रक्तस्राव, त्याला रोखण्यासाठी बाळाला केलेली पहिली फीडिंग, पहिलं ब्रेस्ट फीड हे आईसाठी खूप महत्त्वाचं। त्याच्यामुळे ब्लड फ्लो खूप कमी होतो। सेकंड महत्त्वाची गोष्ट, ओव्हरीचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर ह्या संदर्भातल्या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात आढळतात ज्या स्त्रिया ब्रेस्ट फीड करतात। त्याच्यानंतर आईचा आणि बाळाच्या नात्यांमध्ये खूप घट्ट संबंध होतो। त्यानंतर डिलिव्हरी नंतर आईचं होणारे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरणासाठी ब्रेस्ट फीड केल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण भरून येतात। थँक्यू।